हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता आचार्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक त्या युधिष्ठिरानं प्रश्न युधिष्ठिराक ताण प्रश्न निमगून नहुष चक्रवर्तीन हेब्बाव जावन आशिल्लो नहुष चक्रवर्तीन युधिष्ठिरान समर्पक उत्तर दिल्लें म्हणल्यार कुशीर आसतना युधिष्ठिर ताका गोत नाशिल्लें गोत तशिल्लें जेवो स्पश्टीकरण करचे खातीर म्हण लेखूं येता. युधिष्ठिरा गोत ना तिलका सलेना म्हाकाय ಸ್ವಲ್ಪ सकಡೆ संदेह आसा तूं तें निवारण करतवें निमगून तो एका वयर एक प्रश्न निमगिता. कडेर म्हणटना ताका भारी संतोश जाता. हेब्बाव नहुशू हेब्बावा रुपार आशिल्लो ताणें पुराय उत्तर दिलेलें आयकून युधिष्ठिरा भारी संतोश जाता. मागीर म्हणटा की तूं बुद्दंत म्हळ्यार बुद्दंत मात्र न्ही तूं सर्वोत्कृश्ट बुद्धी म्हूण येता आनी खंयचे विशय कोळका म्हूण सांगून योगी जन ज्ञानी जन सकडी लेखता की ते तुका पुरे गोत्त आसा तुका गोतना तिलका सलेना कळ्ळें. तशी तूं पळय आनीक कसो म्हळ्यार तूं सुरवेकाची स्वर्गात वचून आशिल्लो म्हूण म्हणटा तूं म्हूण म्हणटना तो सांगता की पळय युधिष्ठिरा एक उडक आसता बरें कितले ज्ञान आसो कितलो बुद्दंत जावो कितलो पराक्रमी जावो जाल्यार एक पंत सुख ऐश्वर्य आशी म्हणल्यार सूर जल्बे तो कितली सुज्ञानी मनीशी मधांध जाता. तशीच हांवय म्हगेलें उदाहरण विंगड कोणेय जोक म्हणना पळय हांव बुलोकांतू मस्त सकड सत्कर्म केलेले ते निमती जावन इंद्रान ब्रह्महत्या दोश भोगू म्हूण वतना म्हाका इंद्र पदवी मेळ्ळेले जाय जाल्लेले ऐश्वर्य मेळ्ळें जाल्यार त्या ऐश्वर्या निमती कसो जाल्लें म्हाका दुराभिमान येयलें कळ्ळें. ते दुराभिमाना निमती अदपतन जाल्लें म्हगेलें म्हणीत म्हगेले पुळ्ळे पुरे विशय म्हाका उडगास येवनूची म्हाका विस्मरण जायना नातील तुकून तुका या परे सांगू जातराया. आनीक पळय कृतं कार्यं महाराज त्वया मम परन्तप क्षीणः शापः सुकृच्छ्रो मे त्वया संभाष्य साधुना राया तुगेल निमती आज म्हाका चांग जाला कळ्ळें. सज्जना लोटू संभाषणेन म्हगेलें कसं की प्रश्न उत्तर मेळ्ळें एक सज्जन मेळ्ळो म्हूण जाल्ले रे म्हगेल शाप निवारणे म्हणून अगस्त्य ऋषीन सांगिल्लें तशी म्हगेल शाप परिहार जाला. आनीक कसं म्हणल्यार हांव केल्ली चुकी निमती हें हांव स्वर्ग लोकाचें केलेलो थंय देवयान म्हळ्यार हागेलें कोणालें इंद्रालें पुराय नमने यान तागेलें कसं कसं ऐरावत गे आनी की दुसरे की पुरायांत बैसून मदन मस्त जावन भोंवतोर आशिल्लो. ब्रह्मर्षी जेवो देव गंधर्व यक्ष राक्षस पन्नग कोण जेवो पुराय जन म्हाका कप्पा काणी खांडितलीची अनेक अत्यद्भुत शक्ती म्हाका आशिल्ली युधिष्ठिरा कसलें म्हळ्यार हांव कोणाकय दोळो हल्लयना नाशी पळयली म्हूण जाल्यार एक कसं म्हणचें नेर दृश्टी म्हणटाची तशी ताका पळयली म्हणजे तागेलें आशिल्लें सर्व तेजसू पराक्रम जेवच्या पुरतें ज्ञान जेवच्या पुरो कसले जाय ते पयली म्हगेले जत आशिल्लें तशें हांव म्हगेल्या द्रा कोण राबला तांगेलें सर्वस्व चांग बरेंपण म्हाका जत आशिल्लें देखून सर्व जनी म्हगेल्या पशी उणें म्हणलें पळय तशें आशिल्लीची तितली प्रखर दृश्टी कळ्ळें. म्हगेलें त्यांची एक दिसू म्हाका अस्सल ते एक प्लस पॉयंट म्हणले केलं पळय ताजे निमती हांव स्थान भ्रश्ट जाल्लो कळ्ळें. पल्लकी सप्तर्षी होवन व्हरतर आशिल्लो न्हू अगस्त्य एकलो आशिल्लो पळय ताणें सांगची काणी पळय विंगड म्हगेलें पांय अगस्त्याल मात्ते लागले आकस्मीक जावन कुडलें अगस्त्यान म्हाका तूं नाश जावन वस तूं सरप जावन वस म्हूण म्हणलें. कुडलें हांव त्या पल्लंकी दुखून पडलो पडता पडताचें म्हाका सरपा शरीर जाल्लें
कळ्ळें. त्या वेळार म्हाका एक ब्राह्मण मेळ्ळो. ताका हांव म्हाका म्हळ्यार ब्राह्मण कोण मेळ्ळो म्हळ्यार अगस्त्यूची कळ्ळें आनी कोणूय न्ही. ताणें सांगचें ते अगस्त्याला हांव मस्त पांय पडतलें अगस्त्यान जैत तुका मुखार सुनू युधिष्ठिरू म्हूण म्हळाल यमधर्माला अंश जावन पांडुपुत्र जावन जन्म येता तो तुका हें शापा दुखून मुक्ती करता कळ्ळें. तागेले वेळाक ताणें दर्शन दिवचें तितले वेळाक तुगेलें हें दुरभिमाना निमती तूं कितले सकड पाप केला हें पापा फल पुरे नाश जावन वता. मागीर तो दिसता तुगेले पाप पुर्ती विमोचन जावन तूं मागीर वापस स्वर्गा येता तशी जाल्ली पळय कळ्ळें. आनी तुगेले बाबाक हांव कसलें कर न्ही ताका कसलें जाय न्ही तो सुकारी आस तागेल्या आंगांनी कसलेंय दुख्ख न्ही ताका घेवन वस्तू म्हूण आनी तागेलें आंग पळयत पळयत हेब्बावा दुखून दिव्य शरीर जालें की वयर दुखून एक दिव्य विमान येईल ताका पनोरूक तांतू भितर बैसलो आनी तो स्वर्गा चमकलो. हांगा धर्मरायो भीमसेनो धौम्यो तांणी पुराय वापस आश्रमा आयलीची. थंय मस्त ब्राह्मण आसतात न्हू कसो जाल्ली धर्मराया अभिमुखय मेळ्ळो म्हूण तांणी निमतान धर्मरायान तांकां पुरे विशय सांगले कळ्ळें. तांकां अर्जुनाक नकुल सहदेवाक द्रौपदीक पुराय एके नमने भंय जाल्ले भीमसेना कसले जल्ले म्हूण सांगून जाल्यार ब्राह्मणान पुराय ताका भीमसेना सांगलें की असल साहस कार्य करूं वचनच म्हूण पांडवांक बारी संतोश भीम येयल न्हू म्हूण. मागीर वर्षा ऋतू न्ही शरद ऋतू विशयो येता. युधिष्ठिरनी पांडव थंयचेर अपघात जाता पावसाळींत खंय वचा जाता साधारण जावन आषाढ दुखून कार्तिक मास थंय चातुर्मास म्हणून घेता. आषाढ श्रावण भाद्रपद आश्वीज कार्तिक मास शूर जेतना चातुर्मास्य व्रत जाता म्हूण तांणी कृष्ण भक्त भागवतोत्तम भागवत धर्म पालन करतले. अनेक म्हळ्यार त्या रानांतू द्वैतमनांतू खंय जेवो रानां आसतना एकडे तेकडे वच्चें जायना पावसाळींत बारी कश्ट म्हणटकच चातुर्मास्य व्रत करून तांणी थंयचेर रबलीची म्हूण सांगून आसा. कितले व्हड पावस म्हूण सांगून कसल नमने पावस म्हूण म्हळ्यार काळोख मोड भर नासचें सकाळ कंची रात्री कंची म्हूण कळना अशें तितले मटाचे पावस. मागीर खंय म्हूण म्हळ्यार थंय उदक न्हंय खंयस सरोवर खंयस वृक्षस्व हें त्या दिसना तितले म्हणचे तितले सकाळी पावस कळ्ळें. मागीर अरण्यान मस्त वन्य मृगस न्हय तांणी पुरे उठू घाबरेवन रडतलीच खंय तशी जाल्यार तांणी थंयची वर्षा कालांत गुहेंतू हांगा थंय प्रयाश्रय घेवन राबल्यांची. मागीर वर्षा काल जाल्ले नक्षत्र निशूर जाल्ले आमी कसं म्हणटा आश्वीज कार्तिक मास शरद ऋतू म्हूण म्हणटाची. त्या वेळार तांणी ते पावसांनी उणी जाला तांणी वापस तांकां नदी सरोवर पुराय दिश्च्या सूर जाले कमला फुलनी आस थंय भोंवतर आशिल्लीची सरस्वती न्हंयची तिरारी भोंवतर आशिल्लीची कडेरी कार्तिक शुक्ल पुन्नवशी पुन्नवतय तांणी थंयची राबल्यांची. मागीर कार्तिक शुक्ल पुन्नवेचे शुक्ल शुद्ध मासांतू मागीर कार्तिक बहुळ प्रथमे ते दुसू पाडये म्हणटा पळय पाडवो कार्तिक बहुळ पाडवे ते दुसूची तांणी काम्यकवनाक द्वैतवना दुखून काम्यकवना वापस चमकलीची. काम्यकवनाक तांणी वापस येवचे पडले सुरवे एक पण द्वैतवन काम्यकवनांत राबिल्ले पांडव हिमालय थंय वचून वापस आयिल्ल्यांची थंय आशिल्ले ऋषी महर्षी ब्राह्मणां पळय बारी संतोश के तांणी स्वागत केलें के आनी थंयचे राबलींची काम्यकवनांत वास कोण राबतना न्हय कितले की ब्राह्मण लागीं नव्हते हिमालया तितले कश्ट ना न्हय कितले की ब्राह्मणान तांकां पळय नित्य पळोवचें येवचें खंय. एक दीस एकलो ब्राह्मण येयलो खंय आनी ताका युधिष्ठिरान यो बैस म्हूण सांगता ताका एक उत्तर दिलें एक विशय सांगले खंय कसो कसो युधिष्ठिरा तुमगेलो बारी प्रितीचो शूरवंशाचो कृष्ण खंय हांगा येवच्या बाय सरला खंय तूं काम्यकवना तुमी आसाचें म्हूण कळ्ळी कुडले कृष्ण हांव तांकां पळोवका म्हूण सांगून आतां बाय सरला तागेल वटूची कृष्णा लोटूची मार्कंडेय ऋषी आयला म्हूण आमकां सुद्दी म्हूण. त्या वेळाकची कृष्ण सत्यभामा समीत पांडवाला आश्रमाक येवन पावला. धर्मरायो भीमो
नकुलो सहदेवो अर्जुनो पुरय कृष्णाक अभिवादन करताची स्वागत करताची कळव्या तांकां ताका अर्घ्यपाद्य दिताची मागीर कृष्ण द्रौपदीला वचून ती कश्यस कसले म्हणून निमगिता कळव्या मागीर सत्यभामे ती द्रौपदीला ಒಟ್ಟು ಬೈಸ್ತಕೈತಿ ಹಂಗ कृष्ण पुरे निमगिता तू अर्जुनाले तू चमकाल नंतर कसं जल्ले इत्ते अर्जुन अरण्य आसतना कसं जल्ले देवलोका कसं जल्ले तागेल कसं सकडे अनुभव ताकस कसं महास्त्र मेळ्ळें हे पुरे विवर जावन कृष्णा सांगता मागीर सुभद्रे कश्यस म्हळ्यार सुभद्रेक कृष्णान मेल्लेले हन्नी मनमासायतन सुभद्रे कश्यस अभिमन्यू कश्यस त्या परी निमगिता कृष्ण ताका उत्तर दिता कळव्या कडेरी कृष्ण सांगता काय युधिष्ठिरा पूरे वय तू धर्मार चलत वय राज्य लाभापशी धर्म मार्गू श्रेष्ठ हांव ना म्हणा आतां तूं धर्मा खातीर जावन जीवन कोर तपश्चरणा व्रत सकडी परिपालन कोर कळ्ळें तुकात इहांत परांत सुख मेळचें तसल तूं पळय साधन करून गेला सान आसतना ब्रह्मचर्यादी व्रत आचरण करतर आशिल्ल तूं वेदाभ्यासय केला करनी म्हणना कितले की यज्ञ याग केले मागीर एक कसं म्हळ्यार फुडें दुखून तुका ग्राम्य धर्मांत न रतिहित वास्ती ग्राम्य धर्मेशो म्हणटा ग्राम्य धर्म म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार इंद्रिय आसक्त विशयांत तुका फुडें दुखून आसक्ती म्हणलेलें ना आशिल्लें कसलें कामन ना आशिल्लें तूं कसले यज्ञ याग करतनाय कसं की एक आसे अपेक्षा दवरून काम्य रितीर केल्लेलें न्ही पुराय जनाक कल्याण जावं म्हणलेले रितीर केल्लें तशें जावन न्हू तुका पुराय जनान धर्म राजो म्हणचें तशी जेवो आतां तुका न्हिचाव न्हू एक पंथा तूं सर्व राज्य पावन घेतलें इंद्रप्रस्थ सगळे व्हड राज्य केल्ले चक्राधिपती जाल राजसूय याग केल्ले अतुल ऐश्वर्य तुगेलें आसल्यार री तूं सत्य दान तप श्रद्धा बुद्धी क्षमा धैर्य हे पळय गुण तूं सोडिनी कळ्ळें मात्र एक कसं झल्लें तुमगेल्या जिवनांत तूं म्हळ्यार तुगेल बायलेल तसल ती द्रौपदील तसलें एक पतिव्रता स्त्रीक ते भरल राज्यसभेन तो अपमान जाल्यार ते दीस तूं भारी सहनेर आशिल्लो तूं पुराय जनान तूं तितली सहनेर आसूनच जेशिल्लें म्हणलें जाल्यार सहनेर आशिल्लें देखून त्या निष्प्रयोजक जायनी आनी तूं वापास तुगेलें राज्य भोग पुरे वापास पावचें आस इत्या तशी जेव्हा आतां कसल म्हणल्यार पळय तुका वापस तुगेलें राज्य मेळटा आतां तुवें प्रतिज्ञ केल्लेलें कसं न्ही अरण्यवास करता अज्ञातवास करता म्हूण सांगून ते जाल्ले कुडले तांणी कशी तुका राज्य दिता म्हूण तूं लेखूं नाका तूं जाय जाल्यार प्रयत्न करी जाल्यार मेळचें न्ही हांव आस तुगेलो वोटू केन्नाय युधिष्ठिरा हांव अण्णा आमगेलें सैन्य पुरे तुगेलो वोट राबताची जैत पळय मुखार सोनो बलराम राबना युधिष्ठिराल वोटू जाल्यार कृष्णान सांगचें ताका गोतस बलराम राबना म्हणून जाल्यार सांगता आमी पुरे तुमगेलो वोटू आसाची म्हणून सांगचें न्हय कौरवाल निग्रह करूं का आमी राबताची कळ्ळें आनी कसं म्हणल्यार आमी येवन राबल्यार पुरो ह्यो अर्जून एकलो पुरो युध्द करून पुराय जनाक नाश करच्याक म्हूण सांगून तशी अनेक विशय कसं म्हळ्यार तुगेल चेडूय तुगेल्या बरीची तई कुंतील वोटू वृष्णीपुरा आमगेलांग राबल्यांची तांकां देवलोका समीत आशिना स्वर्गभोगाची आशिना तांकां दिवकाशील रायाल शिक्षण पुरे कुंती देवीले समक्षमार पुराय दितरसाची आमी मेगेल भयणी सुभद्रा तिगेल चेडू अभिमन्यू आमी कशी पळयता तशी तुगेल पुराय चेडवांकय आमी पळयतरस तुका कसले चेडवाल विशय कसले तूं चिंत करचें नाका प्रद्युम्न तुगेले अभिमन्यूक बरलेले चेडवांक बरें धनुर्विद्य शिकोवन दिता कळ्ळें मागीर मेगेले चेडवांक कोण धनुर्विद्याभ्यास शिकयल की ताणेची पुराय जनांक धनुर्विद्य दिवचें प्रद्युम्नाल नेतृत्वारी पुराय जातरस म्हूण सांगून तो सांगतरस मागीर म्हणटकीर पळय आनी तूं कसो करता म्हळ्यार मुखारसून तुगेले अज्ञातवास जल्ली कुडले युद्ध आपोवचेची हांव कशी नरकासुराक शल्याक पुरे विध्वंस केलेले पळय तशीची तूं तांकां पुराय जनाक नाश करूस तूं राज्यसभेन एक प्रतिज्ञ केलेलें वय त्या प्रतिज्ञ तूं पूर्ण कोर का हस्तिनावती तूं तुगे स्वाधीन करून घेवका म्हणून सांगतना पुरे आयकतकय तो भारी संतोश जातकय सांगतकय कृष्णा तूं पांडवांक गेल प्राणरक्षक म्हणलेले विशय म्हाका कसले संशय ना
आम्ही धन्य जल्लींची कळव्या तू सांगील वेळ लाग्यावो तू सांगील कार्य मांत्र नाही विंगडे कितली की कार्य आमगेल ती तू करून घेवच्या पुरो आम्ही ते दुसो 12 वर्षपर्यंत वनवास 1 वर्षपर्यंत अज्ञातवास करता म्हणून प्रतिज्ञा केलेला आम्ही त्या रीतीत जत्तरस आणि स्वल्प काळ 1 वर्ष अज्ञातवास जाऊन तू गेले आश्रय घेवच्या यत्ताची आम्ही सर्व रक्षण तू आमगेली तू यें कोर का म्हणून आम्ही देवाला त्याच्या मग आमक रक्षण पुरे तूची कोर का देवा तू गेले परिपूर्ण अनुग्रह जो कोण विंगड कसले आम्ही देवाला निमकं म्हणा सर्व येतान तू ऐले तशी कृष्ण धर्मरायाशी उलयत असताना चिरंजीवी म्हणून घेतले मार्कंडेय ऋषी तर येयलीची त्या महर्षी तशी तांकां जरा मरण ना म्हळ्यार चिरंजीवी म्हणचे कळव्या बारी श्रेष्ठ जावन आशिल्ले महामुनी काही तांणी जन्मा येवनूची कितले की 1000 वर्ष जाला रे 25 वर्साचे नव यवनाचे युवक कशी आशिल्लीत तांणी म्हणून तसल मार्कंडेय महर्षी आश्रमाला येयलीत न्हय ब्राह्मण पुरे उठान राबलीच की त्या महर्षी यथावत स्वागत केल्ले म्हणटा यथावत स्वागत करले यथावत म्हळ्यार महर्षींकनी कशी करका रयांक कशी स्वागत करका ब्राह्मणांक कशी स्वागत करका म्हणून शास्त्र सांगता पुराय जना एका पळत नाही तशी ताका यथावत म्हणजे यथाविधी म्हणजे जेव्हा धर्मरायोय आश्रमा भितर तांकां आपण वतके अर्घ्य पाद्य दिवन तांकां स्वागत करतकय आणि कृष्ण सांगते मार्कंडेया लागी पळय धर्मराय द्रौपदी सत्यभामा हांव समीत तुम्ही कितकी सकडी विषय गुत्त आशिल्ले ऋषी आमकां श्रेष्ठाती श्रेष्ठ जावन पुराण इतिहास पुरे पुळ्ळी महर्षी राय स्त्रियान करची सदाचार पुरे आमकां तिळशिताचे वेळ म्हूण तशी कृष्ण बैसलो मार्कंडेय तांगेले कसं की प्रवचन सत्संग जत रस्ते पुराय जन बैसल्यांची नारदई त्या वेळार पांडवा पळोवका म्हूण आयलेच की पुराय जन इथं आसाची पळोवन नारदांक भारी खुशी नारदाक पुराय जनान स्वागत केल्लें नारदाक अर्घ्य पाद्य दिवन बसयलें कळ्ळें तेन्ना नारदई म्हणलीच की तुम्ही कसं की पुण्य काणी पुरे सांगताच की न्हू पुण्यकर जावन आसुचें तें म्हाकाय सांगता अभय ऐकता म्हूण काही दुखून पांडवांक काणी सांगता म्हूण लेखील तुम्ही खंयची काणी दुखून तें थंय दुखून प्रारंभ करी नारदाले विषय नारदांना सांगले कुडले मार्कंडेय सांग की मनः समाधी येताम एक पण मन समाधान करून घ्यायची सांगचे विषय भारी गुह्य जावन आशिल्लो गहन जावन आशिल्लो आनी मस्त सांगचे विषय समाधान मनार तुम्ही ऐकू का इत्याक म्हूण म्हणल्यार रे आतां आमी जाल्यार रे तशीची सत्संगांनी वचून बसताची ऐकू का म्हणून वताची एक घडी नित्य बैसून लायक करून ऐकून दितले जन येसाची जाल्यार एक दीस कडेर म्हणटन ಸ್ವಲ್ಪ वेळ जल म्हणले क्या तेदा नमगेल मन काही गुला री घरा कसं जल की 8 गंटे भितर केतना चाची कसं लाकी बाबू आनी की रब्बाईना आनी की जतरस अशी पुरे लेखला री आमगेल मन कितले चंचल जल्ली पळय मागीर कसले सांगेल काणी मना बसतवे आमकां ना नमे तेंची वच्चे वेळाक घरा बी गेला की ना की दूद ऑफ केला की ना की असल पुरे चिंता येयला री तेन्नाय मन चंचल जाता तेन्नाय आमकां कसले कळना ताजे खातीर सावधान मनारे परमात्माल काणी ऐकू का म्हणचे तशी सुरवेक युधिष्ठिरो आतां मार्कंडेयान कसं की एक काणी सांगता म्हूण लिखिलें आतां कोणकी कसले की एक विशय सांगता म्हूण लेखतना कोणकी एकल्यान कसं की प्रश्न दवरले म्हणजे थंय दुखून विशय प्रारंभ जाता पळय वा सांगतकय मार्कंडेय महर्षी तुम्ही सनातन महर्षी म्हळ्यार पुढे दुखून आशिल्ले चिरंजीवी म्हळें न्हय ताका कितले की 1000 वर्ष जाल्ले म्हणलें म्हणटन तितली 1000 वर्ष दुखून देवतेंक गेले दानवांक गेले त्या दन दुखून आशिल्ले ऋषींक गेले रायाले पुरे काणी तुमकां गोत्त सुका तशें न्हू तुम्ही तुमगेला ಸ್ವಲ್ಪ पुणी विषय ऐकू का म्हण लाश म्हाका पुढे दुखून आशिल्लें आज तुम्ही हांगा आयलेत न्हय समजावन आतां हेंच वेळाक कृष्णय हांगा येयला नारदय हांगा येयला तशी मेगेल मनान मस्त सकडी समस्या आसा ते तुमगेलें निमका ताका परिहार रूप जावन उत्तर आसवें म्हणून म्हाका कळका पळय सुरवेच विषय कसं म्हण आज हांव इतले कश्ट भोगता आसतना तेदना मिगेल मनांत मस्त संदेह येता कसले म्हळ्यार पण हांव धर्म मार्गांतूच जीवन पर्यंत सुका म्हण लेखिलें सर्व सुखोपभोग सोडका जाल्यार हांव सोडलें जाल्यार आम्ही कश्टारी पडत रसच आम्ही धर्मारी चलत रसची कश्टारी पडत रसची तेची दुर्योधनादी धृतराष्ट्राल चरडू वसच पळय तांणी पाप करत रसची जाल्यार अभिवृद्धी वत रसची हा कारण कसलें म्हूण सांगून म्हाका
कळना कळवे कर्मणः पुरुषः कर्ता शुभस्य अपि अशुभस्य वा सफलं तदुपाश्नाति कथं कर्तास्तु स्वदीश्वर पळय शुभाशुभ कर्म कसले जेवो ते कर्त्र कोण तो मनुष्यची ताजी फल कोण भोगचे ताणेची जाल्यार रे आतां कर्मानुसार फल भोगचे म्हण जाल्यार रे आमगेले पळय हांगा कसो प्रश्न म्हळ्यार तागेले कथम करतास्तू ईश्वर पळय तस जाल्यार देव कसो लेक आम्ही कसं की केलेलं चांगा आम्ही चांग फल भोगताचे आम्ही कसं की केलेलं वाईट आम्ही वाईट भोगता रसाचे म्हण जाल्यार रे तसल्या देवाल विशयी कसो लेखांत मध्येन तूं आमकां ताजे निमती कसले प्रयोजन आस तशी तुका गोतना तरी कसले ना पुरे सांगता अनेक संशय कसा म्हळ्यार रे आम्ही कसलं की पुरो जन्मान तूं केलेले कर्म आतां भोगची की ह्या जन्मांत आम्ही कसले कर्म सगळे करता ताका मेळचे सुख दुःख आदी फल मात आतां भोगची की जन्म जन्मांतरान तूं हें बत्तकी कसं म्हूण आमकां सांगता म्हूण सांगतना त्या वेळाक म्हळ्यार तागेले मात्यान तूं कसो न्ही म्हूण म्हळ्यार रे प्रती एकलो मनीस जन्म आयली नंतर ताका प्रापंचीक सुख जेवूक ते सूख भोगचे खातीर सत्मार्गावत की तो दुर्मार्गावत म्हूण कळना तो दुड्ड संपादन करता सूख भोगता तशें संपादन केलेले दुड्डवान कितले की काळ पुण्य काम करूं पुरो जेवो दुर्मार्गान संपादन केलेले दुड्डवानय पुण्य काम करूं पुरो दुर्मार्ग दुष्ट काम करूंकय पुरो जाल्यार आतां केलो दुर्मार्गार सुज्य न्ही मस्त पूजा पुनस्कार दान धर्म सगळे करताची सन्मार्गार संपादन केलेले जन कसले करनाशे न्हू तो बसच्या पुरोची तसल कडेन देव कशी पावता म्हूण आनी कसले सांगचे म्हळ्यार ताणें दुर्योधन दुर्मार्गारी आसूनय तो संतोष भोगता रस सुकार थंय इत्याक त्या विशयी सांगलो म्हूण आतां कळटा पळय तो वापस सांगता अन्यक लस अन्यक नमुने पुरुश धर्मिश्ट तो धर्मांतू सुका म्हूण लेखता जाल्यार ताका मस्त कश्ट येता कळ्ळें ताणें द्रव्य संपादन करतन जेवो सुखोपभोग भोगतन जेवो प्रति विशयी धर्मारीची आस की ना म्हूण पळयत तो अधर्म मार्गान लक्षोपलक्ष दुड्ड मेळ्ळो जाल्यार ताका नाका तें कळ्ळें कितले की पंत अत्यावश्यक जावन दुड्ड जावका म्हूण दिसता त्या वेळाकय अधर्मान दुड्ड येता म्हण जाल्यार तो तिरस्कार करता नाका म्हूण हांव मस्त कश्ट भोगू पुरो जाल्यार म्हाका अधर्मा दुड्ड नाका म्हूण ताका दिसता मरण पर्यंत ताकाय कश्ट तागेल्या संवसाराकय कश्ट कडेर म्हणटा न्ही तो कश्टारय मोरून वच्चेकय पुरो जाल्यार हंतू देवान केल्लेलें म्हूण आमी सांगचे जाल्यार कशी सांगचें हे पुरे म्हाका संशय चांग काम करूनय कश्ट भोगतात न्हय वायट काम करूनय सूख भोगतात न्हय तशें रे केल्लेलें काम ताका फल मेळटा म्हूण जाल्यार देवाक जाल्यार आमी आश्रय करका हे पुरे म्हाका संशय इत्याक आतां सीदा विशय येत पळय धर्मराय तो सांगता पळय दुर्योधनादी जनान आमकां मोस केले राज्य गेलवलीची द्रौपदीक अपमान केले सर्व जन आमकां रान्नां पेटयले तांणी केलेले अधर्म पुरो कोण निमगेले सांगताची धृतराष्ट्राल चेडवान केलेले अधर्म म्हूण जाल्यार आजी ते तितले ऐश्वर्य भरीत राज्य कोण भोगता रसाची त्यांनी नव्हे आमी पळय कसले करनी हांगा रान्नान तो भोगता रसाची आमी धर्म मार्ग म्हूण आशिल्ले देखून रान्नां वचुका जाल्ले रान्नांत कांय सूख आसता कितले की कश्ट भोगता रसाची म्हणटना हे विशय कसलो म्हूण मार्कंडेयाला तो निमगीत रस आतां फुडले जन्माचे कश्ट आमी भोगता रसाची म्हूण तुमी सांगचे जाल्यार ऋषी देहाची मरण पावले नंतर देहा लासून घालताची मागीर वरचे प्रेत आत्मा म्हणटाचे आमी हांगा केलेले शुभाशुभ कर्म ते प्रेतात्माक अनुसरसून परलोकाक जेवो थंय दुखून अन्यक लोकाक अन्यक जन्माक सकड येता म्हूण आमी नमगुची कशी आतां शुभाशुभ कर्म केल्लेले ते एक देह नाश जावन ते आत्मा अनेक देहांत वता अनेक जन्म घेवन वता म्हूण जाल्यार खंयच्या रुपार ते तांगेल म्हाकशी वता हे पुरे म्हाका कळका म्हूण सांगून अनेक व्हड प्रश्न कसो निमगीत म्हळ्यार एक प्राणत्याग केलेलो आत्मा अनेक देह मेळचे थंय ते खंय आसता
ताण केलेलं शुभाशुभ कर्म काही खंय असता या पुरे रहस्य विषय म्हाका सांगता म्हण तेदना मार्कंडेया बारीक कुश्चेत काही तू सामान्य नाही तू बाय धर्मिष्ठू तुका गोतना ना तिले कसले विषय ना जाल्यार तुका इतले मटा ज्ञान आस आनी की तुका प्रश्न आसा म्हण जाल्यार तुका कितले आसक्त आसा परमात्मा विशय अर्थ करून घेवका म्हण सांगून घ्या तुका पुराय हांव विशय सांगता तूं मन दिवन आयकुका म्हणून तुका सुरवेक हांव सृश्टी कशी जाल्ली म्हूण सांगता म्हणून तो सांगता काय सुरवेक चतुर्मुख ब्रह्मान विशुद्ध जावन आशिल्लें धर्म मार्गार चलचे जीवराशीक सृश्टी केलेलें ताणें मागीर तेश जावन अमोघ फल संकल्प सुहृता सत्यवादिनः ब्रह्मभूता नराः पुण्याः पुराणाः कुरुसत्तम तेश जावन आमगेले पुळ्ळी पुरुष पुरय केवल संकल्पांनीची फलसिद्धी पावतली शिलीचके सदा ब्रह्मध्यानांतूची आशिल्लीची जाल्यार मर्त्य लोकां जन्म येईल कतीर तांकां मर्त्य मानव म्हण म्हणटली शिवाय सुरवे ब्रह्मान सृष्टी केलेलें मर्त्य मानव तांणी देवतेल पशी भिन्न जावन कांय नाशिल्लीच देवतेल बरी चाल चलन नाशिल्लें तांगेलें त्या वेळाक पुराय जन देवतेंगेल वटू संपर्क दवरूंक येवं नाशिल्लीची आनी तांकां इच्छा आसा म्हण जाल्यार हांगाचें शरीर घेवनूच लोकांतरा वचचें लोकांतरा म्हळ्यार स्वर्ग महाजन तपोलोक अशें परी तांकां वचून येवच्याक जत्त आशिल्लें आनी सुरवेचे ब्रह्मसृश्टीचे जनांक इच्छा मरण तांकां जाय आशिल्लें तितले काळ तांणी बांदतलीची कसले तांकां इती बाधा म्हळ्यार आदी व्याधी असल रोग कसले ना तांकां कितले काळ बांदतलीच म्हूण ना कसले उपद्रव ना आनी कसले म्हूण म्हळ्यार हें जाय तें जाय म्हळ्यार ती आशी ना आशिल्ली ताका म्हळ्यार तांकां एक शक्ती आशिल्लें तांणी मनान संकल्प केलेलो मात्र तांकां कसो जाय तें मेळत आशिल्लें म्हणटना पळय आतां मनशान कुडसून दवरचें कसो लायक पांय आमकां संपादन करूं जाता की ना की मेळटा की ना की म्हूण म्हळेल खातीर नव्हे ना नतल्यार मनशाक लेखले कुडले कसले की मेळटा म्हणजे जाल्यार कसो भंय आशिल्लें नव्हे कसलेंय नाका आशिल्लें तांकां पुडली जन तशी आशिल्लीची तशें जावन तांकां कसले आश आसा तें मेळूं साध्य आसा जाल्यार तांकां ह्या पळय जावका म्हण अशी नाका ही ताका म्हळ्यार नित्यची ब्रह्मसमाधीन तोसचें म्हळ्यार परमात्माल वटूच आसचें तांणी तें आनंद येद्राक अंग मेळचें आनंद तांकां नगण्य नक्क म्हूण जाता आशिल्लें खंय तशें आशिल्लें तांणी मात्र न्ही देवसभेंक वतलीची ऋषी महर्शींक पळोवच्या वतलीची विंगड लोकांकय तांणी वतलीची कसले ग्रंथ पळोवका म्हण आवश्यकत ना कसं एक मन आलोचन केलें त्या विशयी कसलें म्हूण सांगून तांकां सीदा कळत आशिल्लें पुराय स्मरणेंत आसता आशिल्ली आस्त आशिल्ली तांगे लागीं म्हूण एक जन कितले वर्ष पर्यंत भुंयची आसतली म्हूण ना मात्र न्ही प्रती एकल्याक सहस्र चेडूं आशिल्लीं हें पुळ्ळो काल जालो मागीर कितले की सहस्र वर्ष अशी जाल्ले मागीर हे आईल जनालांतू हळू धर्म मालिन्य शूर जाल्लें मागीर केन्ना इच्छा आसतना सशरीर जावन विंगड लोकां वतलीची तांणी पुराय आत्तां धर्माक ग्लानी आईल तशी भुंयंत मान संचार करच्याक समर्थ जाल्लीच तांगेल मनांतूल ज्ञानय उणी जायत रयलें सर्व विसरून वच्चा शूर जालें तांकां मागीर कसलें म्हळ्यार तांकां संकल्प केल्ले कुडले मेळचे सर्व राबले तांणी तेदना प्रयत्न करून कर्म करून सुख भोगूंक आशिल्लें हें काम म्हूण जालें हाजी वटूची क्रोधय हळू आयले म्हणटना धार्मीक जावन कसलें काम करचें सोडलें डंबाचार शूर जाल्ले आशी चड जाल्ली आश चड जाल्ले कुडले ताका कसो म्हणचे लोभ म्हणचे मागीर मोह अशी जाल्ले इच्छा मरणाशक्ती चमकली हळू शरिरांत रोग पुराय येवच्या शूर जाल्ले कितले की वर्ष वांचून पापकर्म करची जाल्यार मागीर तांणी खंय वचचें नरकाक वचचें म्हणटना वयरची लोकां वचचें जाता आशिल्लें तांकां जायना आशिल्लें मागीर कोण पापकर्म चड करता तांणी पशु पक्षी हाका बरें तिर्यक घेवनी म्हणचे तांतू जन्मा येवका जाता आशिल्लें जालें न्हय तश त्या वेळाक ते दोळते पुराय सम आशिल्लें अशी मर्त्य लोकांत चड जाता मागीर हें पुराय शरीर म्हळ्यार हांगा जन्म आयिल्ले जन सगळे शुभाशुभ कर्माचे फलाक अधीन जावन गेल्लींच जल्म ते कर्मा फला निमती जावन शुभ कर्मा फल स्वर्गादी लोकां वचचे जाल्यार तेंवूय शाश्वत न्ही जालें अशुभ कर्मा फल नरकादी लोकां वचचे जाल्यार तेंवूय शाश्वत न्ही जाल्लें तशी पुन्हा स्वर्गादी लोकां वचचे
नरकादी लोक वच्चे शुभ अशुभ कर्मा फल भोगचे वापास मरते लोकांत कंच कंची योनीन तो जन्मा येवचे तश्चल मोगेष्ट मोग संकल्प मोग ज्ञाನ विचेतसह मोगेष्ट म्हण व्यर्थ इच्छे ತಂಗೆಲೆ ತಂಗ कसले इच्छा असल्या रे त्या जायना आशिल्ले व्यर्थ जात आशिल्ले मोग संकल्प आम्ही या करताची त्या करताची अन्य करता दुसरे करताचे म्हणून संकल्प करचे मात्र तांच्यान कसले करू जायना मोग ज्ञाना विचेतसह तांक ज्ञानच ज्याला ते ज्ञान कसं करतात त्यांनी व्यर्थ ज्ञान म्हणताची कसं करताची द्याबाल बदीन मच्च कसं होण्याची बरी प्रापंचिक सुख कशी पावचे मळक तर ते ज्ञान त्यांनी विनियोग करता आशिलीची तशी एकाग्रत कशी ना मन कशी सांगता तशी काम करचे मनाक अधीन जाऊन चलचे मन बुद्धी अधीन जाऊन कोणाकही ना तशी पुरे जल्लीची सदा सर्वदा शुभ कर्म करचे नीचे जातीन तो जन्म येवचे अनेक 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 रोग येवचे परहिंस जेवचे अशी तंगेल जीवन जतरस प्रपंच आता हांव तुका सांगतना कळ्ळी नव्हे धर्मराया प्रपंच जन्मा येतन कशें आशिल्लें आत्त कितली कलुशीत जल्ला म्हण सांगिल कळ्ळी नव्हे तशें तू प्रेतात्म कसं जत्ता म्हण म्हणली पळय कशी शरीर त्याग केल्ले कुडले ते प्रेतात्म सनमे तक्का त्या जन्मांत केल्लेले शुभाशुभ कर्म ताजी मागशी वता कोणेय जावं तो बुद्धंतू जावो बुद्धिहीन जावो मरणानंतर ताणें केलेलें कर्मफल खंय आसता ताणें केलेलें सुकृत दुष्कृता फल खंय आसता कशी तागेले जन्मांतरान तागेले ओटू येता ह्या पुरय तूं निमगेलेलें ना ह्या मागीर तुका सांगता पळय परम मनीशो देवान सृष्टी केलेले ह्या शरिरानाची शुभाशुभ कर्म करता ते कर्मफल ओटू करता येता मेल्लो म्हणल्याक नंतर ते जीवात्मो ह्या देहान कितले सगळे पाप पुण्य संपादन केला त्या घेवन ताका सूक्ष्म शरीर म्हणटाचे ते पाप ते घेवन वता वचून पाप पुण्याक अनुगुण जावन ताका अनेक शरीर मेळटा म्हळ्यार तिनी नमने शरीर म्हणटाचे आनी तो तशीच दिनी जाल्यार तिनी नमने शरीर आतां आमकां मर्त्य लोकां येवचें कर्ममय शरीर आमी पुरे कर्म करता पळय इंद्रिय सकट आसा आमकां मागीर पुण्य केल्यार आमी स्वर्गादी लोकां वताची थंय आमकां सूख भोगचें सूख भोगच्याक समजावन आसूचें भोगमय शरीर तेची नरकादी लोकां पाप भोगूचें म्हणल्यार थंय यातनाची ते यातना भोगूकय आमकां एक शरीर जावका ना गटी मुट्टी ते यातनामय शरीर पळय देवाक तसल्यार एक जिवा वयर कितली प्रीत आसता पळय ताका जाय जाल्यार तितलें अनुकूल करून दिता जिवा मात्र देवा विसरची चड जाता शिवाय देव जिवाक विसरना कळ्ळें तशी एक क्षण पुणी ते सूक्ष्म शरीर विंगडस्त म्हणून सांगचें ना कळ्ळें जिवाक स्थूल सूक्ष्म कारण शरीर म्हणून स्थूल शरीर म्हळ्यार आतां आमकां आसता पळय पंचभूत 25 तत्वाचे शरीर पंचतन्मात्रा पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचभूत मन चेतन चित्त अहंकार हे पुरे जावन असोच आस पळय हाका 25 तत्वाचे शरीर म्हणून म्हणटाची तशी ते शरिरांतू पाप पुण्य पुरे करचे त्या शरिरानाची पाप पुण्य फल भोग करचे त्या शरिरानाची हे पुरे स्थूल शरीर पुरे जनाक दिसता दिसचे शरिराक स्थूल शरीर म्हणचे कळ्ळें तंतु रेतसु रक्त मांस मज्जा मेदसु अस्थि चर्म सप्त धातू म्हणटाचे मागीर जन्यते म्हळ्यार जन्म वृद्धी जावचे तंतु आसूचे अस्ति ती स्थिरते म्हणटाची विपरिणमते म्हळ्यार चेंज जाता तरुसूचे विकार म्हणटा पळय मागीर क्षीणते अपक्षीणते म्हळ्यार मरणा लागी येतना देह क्षीण जाता लास्ट विनाशते विनाश म्हळ्यार मरण जावचें हें विकार म्हणटाची मागीर 10 दोष आसा कसं नाही अशुद्ध अशौच दुर्गंध अस्थिर स्थूल खंड दग्ध शिथिल अध्रुव आमिष हें ते शरीर दोष म्हणटाचे जावं आतां सूक्ष्म शरीर मरण जाता सूक्ष्म शरीर वता ते कशें आसता तांतू पंच ज्ञानेंद्रिय पंच प्राण मन बुद्धी इतली मात्र आसता ते सूक्ष्म शरीर कसं लेका म्हळ्यार त्या जिवान शरीर आसतना स्थूल शरीर आसतना कसं पाप केला कसं पुण्य केला ताजे भोग अनुभव करच्याक ह्या इंद्रियाक दिसता केद्दोळ तई मोक्ष पर्यंत हेंची स्थूल शरीर सूक्ष्म शरीर स्थूल शरीर सूक्ष्म शरीर म्हणून सांगून तंतूच आसता प्रति जन्माचे सुकृत दुष्कृता फल अनुभविसी तर वता हे पुरे
मार्कंडेय सांगताची आणि मुखारसून एद्दोळते सांगिले विषय लोलोपतेंत सुचे अज्ञानी जनाल विषय जलो आणि तुमका ज्ञानी जनाल विषय सांगता तांक कसं चांग गती मिळतं तेव्हाही सांगता म्हणून मार्कंडेय ऋषी म्हणताची या मी पाहिजे सापळया कायेन माचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.